श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी महाराजांचे मुखाने नाव घ्या किंवा ऐका. षोडशोपचारे पूजा करा. कोणतेही तीर्थस्थळ किंवा योगाभ्यास होम हवन करून श्री स्वामी महाराज कधीच प्रसन्न होत नाहीत. फक्त नामस्मरण करा. स्वामी नामाचा जप केला तर चारी पुरुषार्थाची प्राप्ती होऊन जन्म मरणाची पुनरावृत्ती चुकते. पाठीमागच्या अध्यायामध्ये श्री स्वामी महाराज अक्कलकोटला आले आणि चोळप्पांच्या घरी राहू लागले. चोळप्पांच्या मनात श्री स्वामी महाराजांच्याबद्दल दृढ भाव होता. तसेच त्यांचे पूर्वकर्म चांगले होते म्हणून त्यांच्या हातून श्री स्वामी महाराजांची सेवा घडत होती. वैकुंठात ज्यांच्या पुढे अष्टसिद्धी दासी आहेत, नवनिधी तत्परतेने सेवा करत आहेत, ते म्हणजे श्री महाविष्णू. भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी समर्थांच्या रूपाने मानव रूप धारण केले. श्री स्वामी महाराज चोळप्पांची परीक्षा घेत होते. त्याला नाना प्रकारे त्रास देत होते, पण चोळप्पा कधीच कंटाळत नव्हता. चोळप्पा कसोटीने परीक्षा देत होता. चोळप्पांची पत्नी पतिव्रता होती. तीही आनंदाने श्री स्वामी महाराजांची सेवा करत होती. श्री स्वामी महाराज गावातील लोकांना नाना प्रकारचे खेळ दाखवत होते, विचित्र चमत्कार करत होते. त्यामुळे लोकांची श्री स्वामी महाराजांच्यावरची भक्ती दिवसेंदिवस अधिकच दृढ होत होती. श्री स्वामी महाराज ईश्वराची मूर्ती आहेत अशी वार्ता सगळ्या देशामध्ये पसरली होती. भरपूर भक्त मनामध्ये इच्छा धरून त्यांच्या दर्शनाला येत होते. कोणी संपत्ती मिळावी म्हणून, तर कोणी संतती व्हावी म्हणून, तर कोणी लग्न व्हावे म्हणून, तर कोणी शारीरिक व्याधीने त्रासले होते म्हणून, तर कोणी संसारात तप्त झाले होते म्हणून. असे कितीतरी भक्त मनामध्ये इच्छा धरून श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला येत होते. अशा या लोकांच्या मनोकामना श्री स्वामी महाराज पूर्ण करत होते. कल्पवृक्षाप्रमाणे श्री स्वामी महाराज जो ज्या गोष्टींची अपेक्षा करत असे त्या गोष्टींची पूर्तता करत होते. अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांचा महिमा वाढला होता. केवळ श्री स्वामी महाराजांची निंदा करण्यासाठी कोणी आले असेल तर स्वामी महाराज त्यांना तत्काळ योग्य ते शासन करत होते. त्यांचा वाढलेला महिमा बघून कित्येक जण त्यांचा द्वेषही करत होते. एके दिवशी अक्कलकोटमध्ये 2 संन्यासी आले आणि श्री स्वामी महाराजांची चौकशी करू लागले. ते लोकांना सांगू लागले, हा स्वामी खराखुरा देव नाही, हा ढोंगी बाबा आहे. तुम्ही याच्या काय बरं नादी लागला आहात? या ढोंगी माणसाचे पाय धरून तुमचे कल्याण थोडीच होणार आहे. यात ना स्वार्थ ना परमार्थ, तुमची फसवणूक होत आहे. अशा प्रकारे त्यांनी श्री स्वामी महाराजांची निंदा चालवली. श्री स्वामी महाराजांनी अंतर्मनाने ते ओळखले. जेव्हा हे साधू लोक स्वामी महाराजांना भेटायला आले होते तेव्हा ते जेथे बसले होते तेथून निघाले आणि आपल्या एका भक्ताच्या घरी येऊन पोचले. श्री स्वामी महाराजांच्या पाठीमागून ते संन्यासीही आले. त्या भक्ताने 3 पाट मांडले आणि तिघांनाही पाटावर बसवले आणि त्यांची पूजा केली. श्री स्वामी महाराजांनी मनातल्या मनात विचार केला की या दोघांना काहीतरी धडा शिकवूया आणि त्याप्रमाणे त्यांनी चमत्कार केले. कित्येक लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. क्षणार्धात असंख्य समाज दाटला होता. स्वामी महाराजांच्या चरणांचे दर्शन घेऊन मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून मनोमनी प्रार्थना करू लागले. कोणी द्रव्य पुढे ठेवत होते, तर कोणी फळ ठेवत होते, तर कोणी दक्षिणा ठेवत होते. नवस पूर्ण झाले म्हणून दानही ठेवत होते, तर कोणी संकल्प करत होते. अशा प्रकारे आनंदाने श्री स्वामी महाराजांच्या चरणांची पूजा करत होते. त्या 2 संन्यासांना तर मनोमनी आनंद झाला होता.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बद्दलचा वैर विसरून एका क्षणात ते स्वामी महाराजांच्या बद्दल त्यांच्या मनात प्रेम निर्माण झालं होतं. स्वामी महाराजांच्या पुढे वेगवेगळे पदार्थ येऊन पडले होते. ते स्वतःच्या हाताने संन्याशांच्या पुढे सारत होते. संन्याशांच्या तोंडाला तर पाणी सुटले होते. आता आपल्याला मनासारखं खायला मिळेल असं त्यांना वाटू लागलं. कारण आज दिवसभर त्यांचा उपवास घडला होता. त्यांचा जीव कळवळला होता. संध्याकाळी भक्तांची गर्दी कमी होऊ लागली. त्यावेळेला स्वामी समर्थ महाराजांच्या सेविकांनी संन्याशांच्या पुढच्या वेगवेगळ्या वस्तू घेऊन जाऊ लागले. एका क्षणार्धात सर्व वस्तू घेऊन गेले. संन्यासी भुकेने मनातून व्याकुळ होत होते. स्वामी महाराजांनी त्या दिवशी अन्नाला स्पर्शही केला नव्हता. सूर्यास्त झाल्यानंतर ते तेथून उठून गेले. 2 संन्याशांचा तर त्या दिवशी उपवासच घडला आणि रात्री त्यांना जेवण वज्र होते. अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांनी त्या संन्याशांना शिक्षा केली. पण जे भक्त श्री स्वामी महाराजांची मनापासून सेवा करतात त्यांची मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतातच. श्री दत्त महाराजांनी कलियुगात अवतार घेतला ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांचीच कीर्ती श्री विष्णुदासांनी वर्णन केली आहे. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील हा 4था अध्याय इथेच समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.